महत्वाची ही बातमी आपण पाहतोय। अजित पवार बीडमध्ये दाखल झालेले आहेत। दोन दृश्य महत्वाची, एकीकडे अजित पवार बीडमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। पालकमंत्री म्हणून दादांचा पहिलाच दौरा, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। नांदेड हे गाव ही ती विहीर आहे ज्या विहिरीच्या पाण्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये जीबीएसी या आजाराची लागण झाली असं म्हटलं जाते, अशी माहिती देण्यात येते। त्या विहिरीची ही पाहणी करण्यात येते सुप्रिया सुळे यांच्याकडून। ही दोन दृश्य या घडीची महत्वाची। सुप्रिया सुळे आता या पाहणीनंतर या सगळ्याचा आढावा सुद्धा घेणार आहेत। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे गावकऱ्यांशी संवाद साधत असताना दिसत आहेत, तर अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचलेले आहेत। आपल्याला या ठिकाणी हार तुरे भेट देण्यात आले, स्वागत करण्यात आलं, विठ्ठलाची मूर्ती भेट देण्यात आली, संत महंतांच्या मूर्ती या भेट दिल्या जातात, पण त्यांनी काय सांगितलंय ते आचरणात आणा असं दादांनी म्हटलेलं आहे। आणि एकूणच या ठिकाणी आता पदाधिकाऱ्यांचे कान दादांनी टोचल्याचं पाहायला मिळत आहे। तर विहिरीतील दूषित पाण्यामुळे आजार वाढल्यानं आता सुप्रिया सुळे यांनी भेट दिल्याची इथे दृश्य आपण पाहतोय। भेटीनंतर सुप्रिया सुळे माध्यमांशी संवादही साधतायत। ही दोन दृश्य अतिशय महत्वाची। थोड्याच वेळात सुप्रिया सुळे आता प्रसार माध्यमांशी संवाद साधतील। आढावा घेतल्यानंतर या विहिरीच्या पाण्याचा त्या दृष्टीनं असलेल्या नमुन्यांसंदर्भातला आढावा सुप्रिया सुळे यांच्याकडून घेतला जातोय। तर दुसरीकडे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे यांच्याकडून अजित पवार यांचं स्वागतही करण्यात आलेलं आहे, पण या स्वागतानंतर मात्र अजित पवार यांनी कान टोचलेले आहेत। वेडं वाकडं खपून घेतलं जाणार नाही, माझी काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे असं दादा म्हणतात। बीड जिल्हा सातत्यानं चर्चेत आहे असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। सुप्रिया सुळे त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। अधिक माहिती देण्याकरता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। अमोल, काय नेमकी चर्चा केली जाते अधिकाऱ्यांसमवेत सुप्रिया सुळे यांच्याकडून? सध्या आपण पाहतोय पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि पुण्यातील नांदेड गाव जिथं जी विहीर होती, ज्या विहिरीमधून दूषित पाणी नागरिकांना देण्यात आलं आणि त्यामधून या जीबीएसची बाधा आहे ती वाढलेली आहे। त्या विहिरीची पाहणी सुप्रिया सुळे यांनी आता केलेली आहे। खरं तर सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातला हा सगळा भाग आहे आणि त्यामुळे आज त्या या ठिकाणी येऊन त्या विहिरीची पाहणी केलेली आहेत आणि आता जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे हे चर्चा करतायत। संपूर्ण या परिस्थितीचा आढावा आहे तो सुद्धा घेतायत। नेमकी ही विहीर दूषित आहे का नाही याबद्दलची माहिती आहे ती सुद्धा अधिकाऱ्यांकडून घेतायत। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जीबीएसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। 2 जणांचा यामध्ये मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि त्यामुळे आज सकाळीच सुप्रिया सुळे या पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। या विहिरीची पाहणी केल्यानंतर आता त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत, तसेच स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत सुद्धा सुप्रिया सुळे चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर माध्यमांसमोर ते बोलतील। नेमकी महानगरपालिकेने काय कार्यवाही यामध्ये केली पाहिजे किंवा या आजारावर कशा पद्धतीने नियंत्रण आणता येईल याबाबतच्या सूचना आहेत त्या सुद्धा सुप्रिया सुळे या ठिकाणी देऊ शकतात आणि थोड्याच वेळात आहेत त्या सुप्रिया सुळे माध्यमांशी सुद्धा संवाद साधतील। त्याआधी अमोल, या ठिकाणी अधिकारी आणि तिथं असलेल्या काही लोकांमध्ये संवाद साधण्यात येतोय। सुप्रिया सुळे यांनी हाताने एका व्यक्तीला थांबवलेलं सुद्धा आहे। नेमकं काय घडलं होतं, काय चर्चा होत होती ती? खरं तर या विहिरीमध्ये जे दूषित पाणी आहे ते महानगरपालिकेने कुठलीही प्रक्रिया न करता थेट नळाद्वारे नागरिकांना दिला असा आरोप स्थानिकांचा आहे आणि त्यामुळेच
स्थानिक नागरिक आहेत ते गेल्या काही दिवसांपासून आक्रमक आहेत. इथलं जे विहिरीतलं पाणी आहे ते स्वच्छ केलं जात नाही असं या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच महापालिका अधिकाऱ्यांसमोर सुप्रिया सुळे यांच्या समोरच हे जे स्थानिक ग्रामस्थ आहेत तर ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि महानगरपालिकेचे अधिकारी हे चुकीची माहिती देत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याचमुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पण त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता स्थानिक ग्रामस्थ आणि महापालिकेचे अधिकारी सोबत सुप्रिया सुळे यांची चर्चा आहे ती सध्या आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळते. सुप्रिया सुळे यांच्या हातामध्ये आपल्याला एक ही बॉटल्स पाहायला मिळते जे पाहूया ती दृश्य आपण पाहूया. मी पीसीआर टीमला विनंती करेन की त्यांनी ती दृश्य दाखवावीत. आणि पाण्यामध्ये क्लोरिनेशन आहे की नाही हे याच्यामुळे कळतं आपल्याला. नाही आम्हाला थोडंसं अशी माहिती विभागवाईज काय परिस्थिती विभागवाईज या परिसरातलं किती आहे या परिसरातले कालचे तरी 6 रुपये टोटल पुणे शहरामध्ये 127 वगैरे काहीतरी आहे. नाही कालच्या दिवसाचा आहे. हा जो 2.3 ppm आणि आपल्या घरामध्ये जाणाऱ्या पाण्यामध्ये साधारणतः 0.2 मॉनिटर हा एक्सेस नाही का ताई? जर विभागवाईज जर पेशंट हे काढले तर तशा पद्धतीने काय मॉनिटर करता येईल त्या पद्धतीने असं म्हणायचं की ह्या विहिरीचं पाणी 4 गावांना जाते ते दूषित असेल तर पिंपरी चिंचवडला ह्या विहिरीचं पाणी जात कोणी सिटीत जात नाही, कोणी जिल्ह्याच्या बाहेरच्या जिल्ह्यात झालं तिथंही जात नाही. मग ह्या पाण्याने सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात सर या पाण्यातलं पण हेच पाणी महाराष्ट्रावर जातंय ना. पिंपरी चिंचवडला पण नाही. असं नाही तो माणूस इथं आमच्याकडे पाहुणा म्हणून आला असेल तो आमच्या कार्यक्रमाला असेल तो पिऊ शकतो ना इथं पाणी. तो तिकडचा आहे म्हणजे असं नाही होऊ शकत. एक अशी माहिती मिळाली कधी सुरू झालं जस्ट पेपरला पहिल्या दिवशी आलो एक 5-10 वर्ष विहीर बंद होती कोणाची. हे झालं म्हणून काही लोकांनी मागणी केली आणि विहिरीचं पाण्याचं एवढं आम्हाला पाणी 5 वर्ष बंद आहे त्या विहिरीत. पाणीच नाही म्हणून तो ओरडतोय ना आम्ही. त्या विहिरीत पाणीच नाही म्हणून ओरडतोय. तुम्ही पाणी नसताना विहिरी आम्ही मागायच्या तुम्ही काय करणार मग? लोकांना पाणी पिणं पाहिजे ना प्यायला. प्रायव्हेट टँकर सुद्धा आपण तपासायला चालू केले. ते मगाशी सांगायचं राहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये क्लोरिनेशन नसेल तर ई कोलाई म्हणून जो घटक आहे बॅक्टेरिया तो आहे अशा पाण्यात आणि सगळीकडे सुप्रिया सुळे या सगळ्याचा आढावा सध्या घेत आहेत. विहिरीतील दूषित पाण्यामुळे जीबीएस आजार सध्या पुण्यात वाढतोय. नांदेड गाव आहे जे बारामती मतदारसंघात येतं. सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघ. या ठिकाणी ज्या विहिरीतून खरं तर हे दूषित पाणी घराघरात पोचवलं गेलं ज्यामुळे जीबीएस आजार हा वाढला गेला असं म्हटलं जात आहे. त्या विहिरीची पाणी त्या पाण्याचे नमुने यांचं परीक्षण झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या सगळ्याची पाहणी आता केलेली आहे आणि तिथं अधिक आढावा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून घेतला जातोय. अगदी थोड्याच वेळा सुप्रिया सुळे या सगळ्या संदर्भात प्रसारमाध्यमांशी संवादही साधतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.